नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। कोविड बद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, आम्ही अलर्ट आहोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसैनिकांवरच चॉपरने हल्ला। कल्याण सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये घरमालक कृष्णा चौरसिया विरोधात गुन्हा दाखल। आणि पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना, किरकोळ वादातून एकाचा झाला। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये सध्या कोविड सदृश्य रुग्ण आढळत आहेत। त्यामुळे आरोग्य यंत्रणा चांगली सतर्क असून कॅबिनेटमध्ये देखील आज चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मत व्यक्त केलंय। कोविड सोबत लढा देण्यासाठी आम्ही अलर्ट आहोत असं मत देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। पाहूया। आढावा बैठक आणि डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक। कोविडच्या बद्दल काल कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे। आम्ही बिलकुल अलर्ट आहोत। हेल्थ डिपार्टमेंट पूर्ण अलर्ट आहे। त्याच्यामध्ये म्हणजे काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, परंतु चिंता करण्याचं कारण कुणालाही नाही, कुणी पॅनिक होण्याची गरज नाही। राज्य सरकार आणि आरोग्य विभाग पूर्णपणे याच्यावर लक्ष ठेवतो। गेल्या काही काळापासून ठाणे शहरामध्ये गुन्हेगारी क्षेत्राने डोकं वर काढलंय। ठाण्यात गुन्हेगारीच्या विविध घटना घडल्याचं आपण पाहिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे आणि याच ठाणे शहरात प्रामुख्याने टेंभी नाक्यात त्यांच्याच शिवसैनिकांवरती आता हल्ला झाल्यामुळे सर्वत्र सुरक्षेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे शहरामधील टेंभी नाका परिसरात शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे त्यांच्या कार्यालयात मंगळवारी रात्री उशिरा शिवसैनिकांवरती धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। या मारहाणीची संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। मिळालेल्या माहितीनुसार सुधीर कोकाटे यांचा मुलगा विजय कोकाटे ह्याच्यावरती नुकताच किरकोळ वादातून गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोकाटेंनी याचा जाब विचारल्यानंतर आफरीन नावाच्या महिलेने त्याच्या 3 सहकाऱ्यांसह कोकाटेंच्या 2 कार्यकर्त्यांवरती हल्ला केलाय। या घटनेमध्ये 2 जण जबर जखमी झाले असून सध्या पोलीस आफरीन आणि तिच्या सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत। रवींद्र धंगेकर यांची पुणे महानगर प्रमुख म्हणून आता निवड करण्यात आली। या निवड प्रक्रियेनंतर त्यांनी थेट विठुरायाचं दर्शन घेतलंय आणि एकूणच शिवसेनेसाठी आणि पुण्यातील येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण काय करणार आहोत याबद्दल त्यांनी भाष्य केलंय। पाहूया। काल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पुणे महानगर क्षेत्र म्हणून माझी निवड केली। येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकाच्या विविध बाबतीत ज्या संघटनेची काम असेल त्यासाठी पद मला दिलेलं आहे। मी श्री विठ्ठल रुक्माई देवाचं आत्ता दर्शन घेतलं आहे आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर असेल, महाराष्ट्र असेल, सगळीकडेच आपण देवापुढे एकच मागणी करतो की आमचा महाराष्ट्र सुखी राहायला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे। शेतकरी असेल, कामगार असेल, युवक असेल, ज्येष्ठ नागरिक यांना सगळ्यांना शांती मिळावी, चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण देवापुढे प्रार्थना नेहमीच करतो। आज मी तशीच केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक असतील त्या आम्ही ताकदीने आणि अत्यंत पुणेकरांना चांगले काम आणि ज्या काय अडचणी उभ्या आहेत त्या चांगल्या सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुका पुणे महानगरपालिका लढवणार आहोत। कल्याणमधील श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटनेमध्ये अजूनपर्यंत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र ह्या दुर्घटनेची आता कसून चौकशी सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली। कल्याणमधील इमारतीच्या फ्लॅटचे दुरुस्तीचे काम चालू होते आणि फ्लॅटच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे आता फ्लॅट धारक घरमालक कृष्णा चौरसिया याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र
ज्या इमारतीचा स्लॅब कोसळला त्या ठिकाणी फ्लॅटच्या दुरुस्तीचं काम चालू होतं, मात्र या कामाची महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। त्यामुळेच आता घरमालक कृष्णा चौरसिया याच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी कृष्णा चौरसिया ह्याला अटक देखील केल्याचं पाहायला मिळतंय। कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 20/5/25 रोजी दुपारी 1:15च्या सुमारास सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी आहे। ह्या बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर रिपेरिंगचे काम, फ्लोरिंगचे काम चालू होते। त्या फ्लोरिंगच्या कामामध्ये तो स्लॅब कच्चा असल्याने तो 4थ्या मजल्याचा स्लॅब हा खालच्या मजल्यापर्यंत पडला आणि त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यापासून तर खालच्या मजल्यापर्यंत राहणारे 6 इसम मयत झालेले आहे आणि 6 जखमी झालेले आहे। ह्या दुर्दैवी घटनेबाबत कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण 4थ्या मजल्यावर ज्यांच्या घरामध्ये काम चालू होतं यांना या गुन्ह्याचे आरोपी म्हणून यांना अटक पण करण्यात आलेले आहे। या घटनेला जे जबाबदार लोक असतील, तपासामध्ये ज्यांचे नाव निष्पन्न होतील, ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अटक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे कृष्णा लालचंद चौरसिया। यास अटक करून मान्य न्यायालयात प्रोड्यूस करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे। सर सॅम्पल्स कलेक्ट केला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही ई-साक्ष्यमध्ये घटनास्थळ पंचनामा केलेला आहे आणि घटनास्थळी ज्या काही वस्तू जप्त करायच्या असतात त्या जप्त करून आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहोत तपासणीसाठी। सर काही जखमीचे नातेवाईक आहे, मयचे नातेवाईक, त्यांचा असा आरोप आहे की काही हॉस्पिटलनी उपचारासाठी जे फर्स्ट एड दिला पाहिजे दिलं नाही। 2-3 हॉस्पिटल असे आहे, त्या संदर्भातली काय माहिती आणि त्या संदर्भातली काय कारवाई आपल्या अनुषंगाने? आमच्याकडे त्या संदर्भातली अजून माहिती प्राप्त नाही आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने कारवाई करता येईल। विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे सध्या गुन्हेगारी क्षेत्राचे सासरवाडी म्हणून ओळखायला सुरुवात झाली आहे। पुण्यात दिवसेंदिवस विविध गुन्हेगारी क्षेत्रातील घटना घडत आहेत। अशीच एक धक्कादायक घटना किरकोळ वादामधून घडली। किरकोळ वादामधून एकाचा निर्गुणपणे खून पुण्यामध्ये करण्यात आलाय। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधील सासवड येथे एकाचा खून झाल्यामुळे आता सर्वत्र धक्कादायक आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या 36 वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। तो सासवडतील जेजुरी नाक्यावरचा राहणारा रहिवासी होता। मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे यांच्या सोबत किरकोळ पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला। या वादातच सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे। स्टेशनमध्ये दुपारी 3-3:15च्या सुमारास एक प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये एक महिला व एका पुरुषाने एका सनी उर्फ चिंट्या सुनील जाधव याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे। सदर प्रकरणी सासवड पोलीस येथे फिर्यादी संजीवनी सुनील जाधव वय 55 वर्ष राहणार जेजुरी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा खून हा आर्थिक वादावरून झालेला आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे। त्या प्रकरणी जो एक पुरुष आणि एक महिला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 205/2025 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खुनातले जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। पुढील तपास चालू आहे। यापूर्वी काय गुन्हे दाखल आहेत या आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, त्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास करून दोषारोप पत्र पाठवणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते अंबरनाथ या ठिकाणी प्रवास करणाऱ्या एका अंध महिलेला मारहाण केल्याची घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। मात्र या घटनेनंतर या घटनेतील आरोपी असलेला मोहम्मद बेगला पोलिसांनी आता अटक केली। कांजूरमार्ग रेल्वे स्थानकामधून टिटवाळ्याला जाण्यासाठी एका अंध महिलेने गाडी पकडली।
ती दिव्यांगाच्या डब्यामध्ये चढली. तिला सीटवर बसू न दिल्याच्या कारणावरून एका धडधाकट प्रवाशाने भांडण करत तिला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या घटनेची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतली. या प्रकरणी अंध महिलेला मारहाण करणाऱ्या मोहम्मद बेगला आता पोलिसांनी तातडीने मुंब्र्यामधून अटक केल्याचं पाहायला मिळतंय. दिनांक 16/5/25 रोजी कांजूरमार्ग या ठिकाणी एक अंध महिला अपंग रेल्वेमध्ये डब्यामध्ये चढली. तिला टिटवाळा या ठिकाणी स्लो गाडीने जायचे होते. रात्री 9:12 सुमारास त्यांच्यामध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात बाचाबाची झाली. सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस एक इस्माने व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टीहीन महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये आरोपी का गिरफ्तार आहे का? सदरचं प्रकरण हे महिलेवरती मारहाण, अपंग महिलेला मारहाण हे गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ 2-3 टीम तयार केल्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले असता कल्याणचे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आम्ही आता फिर्यादी महिला, आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.